लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क 9823081807। मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी। जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड। सर्वसामान्यांचा नेता समाजसेवक मान्य सरफराज जमादार यांची कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांना सामाजिक कार्यासाठी थोर स्वातंत्र्य सैनिक दौलतराव निकम जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे। स्वातंत्र्य सैनिक दौलतराव निकम हे ज्येष्ठ गांधीवादी नेते होते। सहकारापासून शिक्षण क्षेत्रापर्यंत त्यांनी समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात भरीव स्वरूपाची कामगिरी केली होती। कागल तालुक्याचे आमदार म्हणूनही त्यांनी काम केले होते। साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या दौलतराव निकम यांच्या नावाचा जाहीर झालेला हा जीवनगौरव पुरस्कार अतिशय प्रेरणादायी व वाढत्या जबाबदारीची जाणीव करून देणार आहे, असे मत प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले। हुन्नूर येथे पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला। पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत संस्थाध्यक्ष सुनंदा निकम, सचिव यशवंतराव निकम, मुख्याध्यापक विलास पवार आणि सर्व संचालक उपस्थित होते। शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय हुन्नूर येथे हा समारंभ होणार आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। सामाजिक कार्याबरोबरच क्रीडा, उद्योग, शैक्षणिक, शेती इत्यादी क्षेत्रातील आनंदराव पाटील समन्यायी पाणी हक्क परिषद, रजनीताई मगदूम काउन्सिल ऑफ एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष, रामसागर राष्ट्रकुल पारितोषिक विजेते, BG कोरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, नारायणराव जाधव व गणपतराव जाधव यशस्वी उद्योजक या 6 मान्यवरांना हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। प्रसाद कुलकर्णी हे समाजवादी प्रबोधिनीशी गेले 39 वर्ष पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत। सामाजिक कार्यकर्ता, लेखक, संपादक, कवी, गझलकार, वक्ता, मुलाखतकार, स्तंभलेखक, वृत्तपत्र लेखक, ब्लॉगर, यूट्यूब विविध उपक्रमाचा संयोजक अशा विविध अंगांनी त्यांचा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही सर्वदूर परिचय आहे। यापूर्वी त्यांना भाई माधवराव बागल पुरस्कार, महात्मा गांधी सद्भावना पुरस्कार, कैफी आझमी पुरस्कार, राष्ट्रवीर कार शामराव देसाई साहित्य पुरस्कार, कृष्णा साहित्य गौरव पुरस्कार, दीनबंधू दिनकरराव यादव जीवन गौरव पुरस्कार, कवयित्री शैला सायनकर पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार असे 30हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत।